नमो नमः फ्रेंड्स, मी रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. उन्हाळा सुरू आहे आणि मार्केटमध्ये छान अशी काळी द्राक्ष आलेली आहेत. तर आज आपण करणार आहोत काळ्या द्राक्षांचा आईस्क्रीम. पण त्यापूर्वी आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत आईस्क्रीम बेसची रेसिपी. कुठल्याही फ्लेवरसाठीचा आईस्क्रीम बेस मी तुम्हाला इथे तयार करून दाखवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घेतलेलं आहे 1 लिटर प्रोपोलाईटचं व्हिपिंग क्रीम. ते आपल्याला ब्लेंडरने छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक पूर्ण मिल्क मेडचा कंटेनर घेतलेला आहे, जो जवळजवळ पाव लिटरचा असतो. तुम्ही इथे मिल्क मेड अमाऊंट कुठलाही मिठाई मेड किंवा मिल्क मेड यूज करू शकता. तर बघा, मी इथे एक बाऊलभर मस्त अशी द्राक्ष घेतलेली आहेत, जी मी चांगली 3-4 वेळा स्वच्छ मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलेली. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे थोडीशी साखर आणि हा आपण करून घेणार आहोत द्राक्षांचा एक क्रश. तर हा क्रश जो आहे हा आहे असा आईस्क्रीममध्ये आपण वापरला तर आईस्क्रीममध्ये बर्फाचे खडे खडे लागतात. ते अवॉइड करण्यासाठी आपण हा जो क्रश आहे तो हलकासा शिजवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करून घेणार आहोत. बघा, इथं साधारणतः आपला जॅम कसा असतो त्या पद्धतीने आपण हा काळ्या द्राक्षांचा क्रश बनवून घेतलेला आहे. तर आता हा जो आपला द्राक्षांचा क्रश आहे त्याच्यासाठी जेवढं आपल्याला बेस लागणार आहे, मी साधारण इथे 2 ते 3 वाटी बेस वेगळा काढून ठेवला होता आणि तेवढाच बेस मी इथं वापरणार आहे. आणि हा व्हॅनिला बेसमध्ये हा जो जांभळा रंग आहे ना द्राक्षाचा, तो खूप छान दिसतो. त्यामुळे मी ह्याला पूर्ण मिक्स न करता अगदी रँडमली थोडं असं अर्धवट मिक्स करून हा मी आईस्क्रीम बेस जो आहे तो आपला पुन्हा फ्रीझरमध्ये घट्ट व्हायला ठेवणार आहे. चला, एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आपलं असं मस्त व्हॅनिला आणि जांभळाचं आईस्क्रीम जे आहे ते आपण छान एकत्र मिक्स करून ठेवूया. तुम्ही ते बघू शकता, मी असं सगळं अर्धवट मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण एकत्र एकजीव असं मी मिसळलेलं नाही, कारण मला ही थोडी हलकी लव्हेंडर जांभळाची जी शेड आहे जांभळ्या रंगाची आणि जे व्हॅनिला आहे ते दिसायला एकदम छान दिसतं. त्याच्यानंतर गार्निश करण्यासाठी मी पुन्हा इथे थोडासा आईस्क्रीम बेस आणि आपला जो काळ्या द्राक्षांचा जो क्रश होता ना त्याचा पण मी इथे वापर करणार आहे. तुम्ही बघू शकता, अगदी सिम्पल डिझाईन आपण त्याच्यामध्ये करणार आहोत, जेणेकरून ते आईस्क्रीम आपण जेव्हा काढू तेव्हा ते काढल्यानंतर आपल्याला त्याची स्कूप जे असते ते छान दिसते. तर या पद्धतीने रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आपलं काळ्या द्राक्षांचं आईस्क्रीम आहे रेडी. एन्जॉय.